विठ्ठलाच्या दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर थेट कारवाई. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा इशारा. पुरुषोत्तम अधिक मासातील एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सध्या पंढरपुरात किमान 3 लाख भाविक आहेत आणि या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी विठ्ठलाच्या संपूर्ण दर्शन व्यवस्थेची पाहणी करत समाधान व्यक्त केले. तसेच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. तसेच जिल्हाधिकारी मंदिरातील CCTVची देखील तपासणी करून दर्शन रांगेत घुसखोरी किंवा मंदिरात VIP दर्शन झाले का याबाबतची देखील तपासणी करणार आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शन रांगेत सामान्य भाविकांना सहज दर्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारीच प्रयत्न करताना दिसत आहेत. अधिक महिना सुरू होण्यापासून आता पंढरपूरमध्ये भाविकांच्या गर्दी खूप जास्त प्रमाणात झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही पूर्वतयारी केलं होतं, तरी सुद्धा आता पूर्णपणे आम्ही पूर्ण नियोजन बघण्यासाठी मी आज आलो इथे. आता भाविकांचा संवाद साधला, आम्ही पूर्ण तयारी बघितलं. खूप समाधानकारक आता नियोजन केलेली आहेत आम्ही. आता तुम्ही बघू शकता की पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, जेवणाच्या सुविधा आणि मध्ये मध्ये आराम करण्याच्या सुविधा सुद्धा आम्ही केलेली आहेत. आणि आम्ही VIP दर्शन खास करून आम्ही पूर्ण म्हणजे अधिक महिना सुरू होण्यापासून VIP दर्शन पूर्णपणे बंद केलेली आहेत, जेणेकरून भाविकांचा काही त्रास होणार नाहीये. तो सुद्धा आम्ही नियोजनमध्ये घेतलेली आहे. गर्दी वाढती VIP दर्शनासंदर्भात किंवा घुसखोरी संदर्भात आपल्या काय ऍक्शन आहे? आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे VIP दर्शन पूर्णपणे आम्ही बंद केलेली आहेत अधिक महिना सुरू होण्यापासून. खास करून आम्ही या व्यतिरिक्त जे कोणी घुसखोरी करणार, जे कोणी मध्ये मध्ये येणार त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलेली आहे. आणि आम्ही सक्त सूचना दिलेली आहे की जे कोणी याच्यामध्ये म्हणजे विनापरवानी VIP दर्शन करणार, जे कोणी घुसखोरी करणार त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आणि या व्यतिरिक्त आज मी CCTV फुटेजमध्ये मी सुद्धा 2-3 दिवस रँडमली काढून CCTV फुटेज सुद्धा मी बघणार आहे. आषाढी तोंडावरती आहे, गर्दी वाढते, तर काय नियोजन असणार आहे? आषाढीच्या जवळपास आतापर्यंत 5 वेळा आम्ही मीटिंग घेतलेली आहे. इथे पत्रकार परिषद सुद्धा आम्ही घेतलेली आहे पत्रकारांच्या, आणि आतापर्यंत विश्वस्तांच्या पण सुद्धा मीटिंग घेतलेली आहेत. त्यांच्या काही डिमांड्स असतात तो पूर्ण ऐकून घेतलेले आहेत. आणि मागच्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सगळ्या डिपार्टमेंटच्या कंबाईन मीटिंग जवळपास 5 तास आम्ही घेतलं होतं. याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचं काही नियोजन आहे, सध्या काही स्टेटस आहेत, आणि यावर्षी भाविकांच्या सोयी वाढवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल ते पूर्ण नियोजन आम्ही केलेले आहेत. आता काम आम्ही चालू केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.